नमस्कार मित्रांनो, मी गणेश मनकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मुंबई उच्च न्यायालयामार्फत क्लर्क या पदासाठी खूप चांगल्या वॅकन्सी आलेल्या आहे, परंतु त्याच्या पात्रतेमध्ये टायपिंग प्रमाणपत्र मागितलेले आहे। तर फॉर्म भरताना आपल्याला हे टायपिंग प्रमाणपत्र लागेल का? कुठलं टायपिंग सर्टिफिकेट लागेल? मराठीचं असेल तर चालेल का? दिव्यांग उमेदवारांना याच्यामधून सूट आहे का? आणि नसेल तरी मला फॉर्म भरता येईल का? या सर्व प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार विशेष असणार आहे, कारण की याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करावा आणि या चॅनलला तुम्ही आजच जॉईन करून ठेवा, कारण की या चॅनलवर तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयासंदर्भात सर्व माहिती जी आहे तर ती भेटणार आहे। त्यासोबतच मित्रांनो, डेली 1 वाजता तुमचे जे काही प्रश्न असतात फॉर्म भरण्यासंदर्भातले किंवा इतर प्रश्न त्याच्यासाठी आपण भेटत असतो, म्हणून दुपारी 1 वाजता तुम्ही लाईव्ह स्वरूपात मला प्रश्न जे आहे तर ते विचारू शकतात मित्रांनो। त्यासोबतच मित्रांनो, शिपाई या पदासाठी महाराष्ट्रातून सर्वात कमी प्राइस, तीही लक्षात घ्या, अत्यंत चांगल्या क्वालिटीच्या टीचरसह फक्त 199 रुपयात सर्व काही विषय असेल विषयाचं डिकोडिंग करणारा व्हिडिओ आपलाच पहिला गेलेला आहे। त्याचनुसार सगळे काही लेक्चर, सगळे काही टॉपिक तुमचे त्याच्यात ऍड केले जातील, म्हणून तुम्ही आजच हे जॉईन करून घ्या। लक्षात घ्या, नेक्स्ट वीक पासून ही जी ऑफर आहे तर ती रिवाइज होणार आहे, याची प्राइस तुमच्यासाठी वाढणार आहे, म्हणून आजच जॉईन करून घ्या। क्लर्कची 999 रुपये किमतीची ही बॅच असणार आहे आणि या बॅचच्या माध्यमातून जर तुम्ही तयारी केली तर मी तुम्हाला हमखास सांगतो की तुम्हाला चांगले गुण मिळवल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या तुम्ही। ठीक आहे, बघा जाहिरातीमध्ये काय पात्रता सांगितलेली आहे तर लक्षात घ्या, सगळ्यात आधी पात्रता सांगितली की तो पदवीधर असावा। ठीक आहे, आता बऱ्याच उमेदवारांकडे पदवी हा मॅटर नाही राहिला। पुढे त्यांनी काय सांगितलेले, मस्ट हॅव पजेस। मस्ट हॅव म्हणजे काय? अनिवार्य आहे ते। इंग्लिश टायपिंग एक्झामिनेशन अ स्पीड ऑफ 40 वर्ड पर मिनिट, 40 वर्ड पर मिनिट और अबव म्हणजे काय, त्याच्यावरती पण असेल चालेल। गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन कंडक्टेड बाय महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ एक्झामिनेशन और इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट और गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स म्हणजे जीसीसी टीबीसी यांच्या मार्फत तुमच्याकडे जर 40चं पाहिजे सर्टिफिकेट, कोणतं पाहिजे हे आपल्याला कळाल। बघा 40चं टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे, 40चं। काहींकडे 30चं आहे, चालेल का? नाही चालणार, लक्षात घ्या, नाही चालणार। 30चं चालणार नाही, 40चं पाहिजे, ते पण कोणतं पाहिजे? इंग्लिशचं पाहिजे, मराठीचं चालणार नाही, हे यांनी इथे सांगितलेलं। एक एक करून मी प्रश्न सांगतो बघा। टायपिंग कोणती चालेल? आता काहींचं म्हणणं आहे की सर आमची मॅन्युअल झालेली, मशीन चाललेली, बघा मशीनवाली ही जीसीसी चालेल। काय म्हणतील सर आमची कम्प्युटरवाली झालेली आहे, अत्यंत बेस्ट। मग कम्प्युटर झाली असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला एमएससीआयटी पण लागणार नाही, एमएससीआयटी वरचा सेपरेट व्हिडिओ आहे, जीसीसी टीबीसी। त्यासोबतच काही इक्विव्हॅलंट असेल, ते आयटीआय वाले असेल तर कुठलीही टायपिंग जे आहे तर ती इथे चालणार आहे। टायपिंग सर्टिफिकेट कोणी इश्यू केलेले त्याच्या संबंध प्रश्न नाही, फक्त 40ची टायपिंग असणं गरजेचं असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, फक्त इंग्लिश 30 चालेल का? एखाद्याचं म्हणणं सर इंग्लिश 30 आहे, मी फॉर्म भरू शकतो का? नंतर मी काढून घेतो, तसं नाही मित्रांनो। फॉर्म भरतानाच ऑप्शन येतात बघा, इंग्लिश 40, इंग्लिश 50 आणि इंग्लिश 60 हे 3च ऑप्शन आहेत, इंग्लिश 30चं ऑप्शनच नाही आहे। म्हणून जर तुम्ही इंग्लिश 30 इंग्लिश, काही विद्यार्थी काय डोकं लावतील, सर मी इंग्लिश 40 सिलेक्ट करून घेतो, 30ची माहिती टाकतो आणि 40 काढून ठेवतो, परीक्षेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाईल तेव्हा 40चं दाखवतो, तसं चालत नाही मित्रांनो, कारण की त्याच्यावर तुमची डेट येते आणि फॉर्म भरण्याच्या डेट पर्यंत तुमच्याजवळ प्रमाणपत्र पाहिजे होतं आणि ते कोर्ट आहे मित्रांनो, ते सगळ्या लोकांचे कागदपत्र चेक करतं आणि तुमचे कागदपत्र चेक करणार नाही का? असं नाही होणार मित्रांनो, तिथं तुम्हाला रिजेक्ट केलं जाणार आहे। नवी मुंबई महानगरपालिका जी आपली बीएमसी होती त्याच्यामध्ये लिपिक पदाच्या जाहिराती आल्या, तर काहींनी काय केलं, त्यावेळी काही डिटेल्स टाकले आणि नंतर प्रमाणपत्र काढून त्यांच्याकडे दाखवले, पण आमच्याकडे प्रमाणपत्र, त्यांना रिजेक्ट करण्यात आलं मित्रांनो, डायरेक्ट काढून देण्यात आलं, त्यांना सिलेक्ट केलं नाही। म्हणून बीएमसी जर हे काम करू शकते ना, तर बॉम्बे हायकोर्ट हे काम 100% करणार आहे, म्हणून तुम्ही तुमची हुशारी दाखवू नका, नसेल तर भरू शकत नाही तुम्ही, हे लक्षात घ्या। पुढे शिपाईसाठी पण टायपिंग पाहिजे का, असं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, काहीच नाही मित्रांनो, नाही, शिपाईला काही गरज नाही, शिपाईला 7वी पास पाहिजे फक्त त्यांचं, आणि 7वी नसेल 8वी 9वी 10वी काही तुम्ही टाकू शकता। पुढचा प्रश्न आहे, फक्त मराठी टायपिंग आहे सर, मराठी 40चं आहे माझ्याकडं, ते त्याची माहिती टाकून फॉर्म भरू का? नंतर इंग्लिशचं काढून घेतो, तसं चालणार नाही, इथं नाही आहे, चालेल का? तर याचं उत्तर नाही आहे। पुढचा प्रश्न आहे, फॉर्म भरताना टायपिंग लागेल का? काही म्हणतील की सर नंतर देतो, आता थोडासा रिझल्ट पेंडिंग आहे, नंतर येणार नाही, लक्षात घ्या। जर फॉर एक्झाम्पल मी इथं कम्प्युटर टायपिंग नो म्हटलं तर तिथं काय प्रश्न होता बघा, टायपिंग क्वालिफिकेशन इंग्लिश इज मस्ट, अनिवार्य आहे, त्याच्याशिवाय फॉर्म पुढे जात
नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. टायपिंग आणि एमएससीआयटी हे कंपल्सरी केलेलं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. पुढे टायपिंगला ऍडमिशन घेतली आहे, फॉर्म भरता येईल का? काय म्हणतील सर, टायपिंगला ऍडमिशन घेतलंय 40चं, माझ्याकडे 30चं आहे, 40चं 1-2 महिन्यात येणार आहे, लगेच येणार आहे. तसं नाही मित्रांनो. फॉर्म भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत जर तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट येत असेल तरच तुम्ही फॉर्म भरू शकता, अन्यथा फॉर्म भरू शकत नाही. तर भरता येईल का याचं उत्तर पण मी काय लिहितो, नाही. पुढे महत्वाचा प्रश्न आहे की दिव्यांग बांधवांनी विचारलेले की सर दिव्यांग उमेदवारांना टायपिंग मधून सूट मिळणार आहे का? लक्षात घ्या, दिव्यांग उमेदवारांसाठी जाहिरात जी आहे तर ते आता आलेली नाही. या जाहिरातीमध्ये त्यांनी स्पष्ट तिथं सांगितलेले की दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव असलेली पद येत्या काळात मुंबई हायकोर्टाचे मार्गदर्शक तत्वे तयार झाल्यावर पुन्हा एक जाहिरात खास दिव्यांग बांधवांसाठी येणार आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणून या जाहिरातीमध्ये दिव्यांग बांधवांना कुठली सूट त्यांनी दिलेली नाही. फॉर एक्झाम्पल इथं दिव्यांगाविषयी मी माहिती टाकली बरं का, इथं टाकली, सगळ्या काही गोष्टी टाकल्या, आणि मी जेव्हा त्याला नो म्हटलं टायपिंग सर्टिफिकेटला, इथं काय म्हणतं बघा, कम्प्युटर क्वालिफिकेशन इज मस्ट, टायपिंग क्वालिफिकेशन इज मस्ट, म्हणजे कम्प्युटरचं म्हणजे एमएससीआयटी सोबत टायपिंगचं हे दिव्यांग बांधवांना पण इथं सूट देण्यात आलेली. का देण्यात आलेली? कारण की त्यांच्यासाठी हे राखीव पद नाही. त्यांच्यासाठी जेव्हा राखीव पद असतील तर त्यावेळी मात्र जे काही मार्गदर्शक तत्व असतील तर त्याच्यानुसार त्यांचं केलं जाणार. इथं पण म्हटले बघा, दिव्यांग उमेदवारांनी जे आहे तर तो पॉइंट मेन्शन करावा पेज नंबर 1चा ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंट मधील, तो वेबसाईटवर पण दिलेला आहे, तुम्ही जाऊन तिथं जे आहे तर ते चेक करू शकतात. म्हणून दिव्यांग उमेदवारांना सूट आहे का, तर याचं उत्तर आहे नाही. तर तुमचे सगळे काही टायपिंग संदर्भातले प्रश्न असतील लक्षात घ्या, नसेल तर एकच उत्तर आहे, फॉर्म भरू शकत नाही. ज्यांच्याकडे 40 इंग्लिशचं टायपिंग सर्टिफिकेट आहे तेच फॉर्म भरू शकतात, हे लक्षात घ्या मित्रांनो. आणि तुमचे आणखी जे काही प्रश्न असतात ना तर तुम्ही 1 वाजता लाईव्ह येतो, तर तेव्हा देखील तुम्ही मला प्रश्न विचारू शकतात. त्यासोबतच मित्रांनो, शिपाईचे अभ्यासक्रम खूप सारी मुलं विचारतात, शिपाईच्या अभ्यासक्रमावरचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी आलेला आहे मित्रांनो, तो तुम्ही आपल्या लाईव्ह सेक्शन मध्ये जाऊन नक्की चेक करा. त्यासोबतच मराठीचे प्रश्न डेली सुरू आहे, विजय शेळके सर सुरू करतायत, त्यांचे 3 सेशन झालेत आतापर्यंत, ते सेशन तुम्ही नक्की बघा, त्यांचा फायदा होईल. त्यासोबतच अंकगणितचा पैकीच्या पैकी गुण कशी घ्यावे स्ट्रॅटेजी किरण पाटील सरांनी अत्यंत छान एक्सप्लेन केलेले, तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य जो आहे तर तो बघितला पाहिजे. आणि बॉम्बे हायकोर्टच्या बॅचेस संदर्भात जे कोणी इन्क्वायरी करतायत की सर बॅचेस ऍप मध्ये दिसत नाही, तर बॅच कशी जॉईन करावी त्याच्या संदर्भाचा मी डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे. त्यासोबत इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, हा नंबरला कॉल करून बघा. समजा नंबरला एखाद्या वेळी कॉल लागला नाही, कारण की खूप कॉल येतात, तर डायरेक्टली तुम्ही बॅच जरी जॉईन केली तरी चालणार मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही. सगळ्या काही गोष्टी तुमच्या अभ्यासक्रमानुसार केल्या जातील, तुम्हाला कुठेही कमी कंटेंट जे आहे तर ते दिलं जाणार नाही. ओके, तर या सगळ्या काही गोष्टी आहेत मित्रांनो. आता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.